ठरल्याप्रमाणे उद्या सकाळी ठीक 10 वाजता मुंबई या ठिकाणी निघणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे। आज मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास मनाई जरी दिली असली तरी मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे देखील आज आपल्याला पाहण्यास मिळत असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे मी 10 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। याचबरोबर माझ्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव देखील मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने जरी परवानगी नाकारली असली तरी राज्य सरकारला सर्व अधिकार देखील दिलेले आहेत, परंतु मराठा आरक्षणाचा कायमचा तोडगा राज्य सरकारने काढावा। आम्ही थेट मुंबई या ठिकाणी जाऊन गुलाल उधळू असं देखील वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। ते उद्या ठरल्याप्रमाणे आंतरवाली सराटीतून शागड मार्गे पैठण ह्या ठिकाणाहून ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। पहिला मुक्काम जो आहे तो जुन्नर ह्या ठिकाणी होणार आहे, तर सकाळी 28 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्याहून ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। कुणीही कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता थेट उद्या सकाळी ठीक 10 वाजता आंतरवाली सराटी ह्या ठिकाणाहून आपण मुंबईच्या ठिकाणी जाणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। गणेश उत्सवाचा काळ असला तरीही कुणालाही गालबोट लागणार नाही, आमच्याकडून कुठल्याही गणेश भक्तांना त्रास होणार नाही ह्याची काळजी देखील घेतली जाईल असं देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। सरकार आणि आता सरकार काय ठरवायचं तर ते ठरवेन, परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून आम्ही उद्या सकाळी ठीक 10 वाजता मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं असून उद्या आम्ही आंतरवाली सराटीतून शागड मार्गे पैठण ह्या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुणीही कुठल्या अफवावर विश्वास न ठेवता सर्वांनी उद्या सकाळी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज राहावे असे आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेलं आहे। याचबरोबर आज सायंकाळी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने मराठा बांधव येत असून त्यांची राहण्याची आणि जेवणाची देखील व्यवस्था ठिकठिकाणच्या मंगल कार्यालयामध्ये केली असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे मुंबई ह्या ठिकाणच्या आझाद मैदानावरील उपोषणावर मनोज जरांगे हे ठाम असल्याचं देखील सध्या तरी पाहण्यास मिळत आहे।